मॅचला सुरुवात होत्या. आघाडीची जोडी मैदानात आतमध्ये आले. कुमार माळी आणि भावेश देसले, अपकमिंग यंग टॅलेंट. भावेशने माफ करा, भावेश ठाकूर. गावदेवी वेदिका LX11 खोणी बी विरुद्ध गावदेवी भोपर असा सामना. 5 षटकांची देखील मॅच. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. अंपायरचा ग्रीन सिग्नल. कुमार माळीकडे स्ट्राइक आहे तर गौरवकडे बॉल आहे. पहिला चेंडू घेऊन गौरव ठोंबरे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओ व्हेरी फर्स्ट बॉल. स्वीच हिटचा प्रयत्न होता. 360 डिग्री मध्ये नेहमीच आपण बघितलेले कुमार माळीला आणि इथे देखील तोच प्रयत्न होता. पॉवर प्ले सुरू आहे. 2 फिल्डर, एक लॉंग ऑफ आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय तो काऊ फेसला आणि इथे स्विच हिटचा प्रयत्न सफल. पहिला डॉट येतोय. गौरव ठोंबरे स्वीप केलाय पण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरने कॅच देखील केलं. बॉलला अपील आहे पण अंपायरचा सध्या तरी कोणता इशारा नाही. 2 अंपायर सध्या पाहायला मिळतात, सतीश जाधव आणि संकेत पाटील. दोन्ही चर्चा करतील. चर्चेनंतर आपल्या समोर उत्तर असेल. कुमार माळी बाद आहेत की नॉट आउट आहे. डॉट बॉल. सेफ आहेत बॅट्समन. टॅप झाला होता बॉल, दॅट्स वाय अंपायर्स कडून योग्य निर्णय आला. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचला. उचलून थ्रो करण्यासाठी त्याने वेळ घेतला बिकॉज फलंदाजी धावले नव्हते. सेकंड रन सिंगलने आता अकाउंट ओपन होत आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी भोपरचं. कुमारच्या बॅटमधून पहिली धाव. आज सलामीला आपण भावेशला प्रमोट करत असताना पाहतोय. राहुलला आयदर आपण राहुल पाटीलला नेहमीच ओपनिंगला पाहतो जेव्हा भोपर संघ बॅटिंग करत असतो. कुमारच्या सोबतीला राहुल ही जोडी असते, ही त्यांची पारंपरिक जोडी आहे. मात्र त्यामध्ये आज बदल. राहुल मागे थांबला, यंगस्टरला प्रमोट करतोय. भावेश ट्रॅकिंग एंडला. बॉल तयार होईल. गौरव ठोंबरे हार्ड लाईन पूल केला. मिड ऑनला फिल्डर पण इथे एकदा मिळेल. ते उचलतील, थ्रो करतील तोपर्यंत एकदा होती. सिंगलच्या साह्यानं धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 2 धावा आहेत सध्या. डिसिप्लिन बॉलिंग गौरव ठोंबरेच्या गोलंदाजी मधले वैशिष्ट्य आहे. ऑन साइडला पुन्हा मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. गौरव ठोंबरे. हो चेंडू तर खराब होता पण त्यावरती कुमारला मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करता आलं नाही. या बॉलला सिंगल फक्त मिळते आणि एकंदरीत आपण पाहतोय तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. 2 डॉट, 3 सिंगल. धावा धावफलकावरती फक्त 3. खराब चेंडूला एक्झिक्यूट करता आलं नाही, ही महत्वपूर्ण बाब राहील. सुदैवाने बचावला मी म्हणेन गौरव ठोंबरे. लेन खराब होती, लाईन खराब होती. हवा तसा चेंडू होता कुमार माळीसाठी. ऑन साइडला ड्राइव्ह केला. मिड ऑनला चेस. जो कॉर्नर होता डीप मिड विकेट आणि मिड ऑन मध्ये त्या कॉर्नर मध्ये बॉल होता. तिथून उचलून थ्रो येईल. धावा मिळतात तोपर्यंत 2. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आहेत त्या 5 धावा. भोपर विरुद्ध आपण पाहतोय अर्थातच खोणी हा सामना. तुर्तास थांबेन. पुन्हा एकदा आपण ऐकूयात आवाज कल्याण नेतिवलीचा प्रथमेश ठाकूर यांना. चला भोपर संघ मैदानात आतमध्ये दाखल झाला. धन्यवाद करणजी गान सर, आपल्या मनापासून आभार. भोपर संघ मैदानात आतमध्ये दाखल झाला. नो डाउट हमसे भोपर से उत्कृष्ट समालोचक गेले कित्येक वर्ष सातत्यपणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दुमदुमणारा आवाज
ज्यांच्या माध्यमातून अनेक अशी गीतं लिहिली गेलीत. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान हा संगीत अखंड महाराष्ट्रभर वाजलं जातं. ते गीत ज्यांनी लिहिलं अर्थातच विनोददादा पाटील भोपरचे उत्कृष्ट समालोचक. अर्थातच त्यांच्या माध्यमातून देखील टीम भोपरला भरपूर साऱ्या शुभेच्छा. याच प्रकारच्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं खेळाडू ओळखला जातो. मागच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला आणि 2 फिल्डर धावत होते. त्यांचा आवागाच्या बाहेर नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर फरार चौकार. चौकार आला. हो, हा देखील दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि कुमारचा बॅटमधनं दे दनादन चौकार. क्या बात आहे. अनोख्या लयमध्ये बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आगळ्या वेगळ्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं कुमार ओळखला जातो. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, भोपरचा छोटा पॅकेट आणि बडा धमाका. कोणी टीमला आपण पाहिलं तर आई गावदेवी वेदिका LX11 कोणी ब या नावाने मैदानात आतमध्ये उतरला आणि कुणाल ठोंबरेसाठी 2 झेल जरीतनं कुणाल ठोंबरेने कंप्लीट केले. तर 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतो. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि एक गॅप देखील योग्य पद्धतीनं काढण्यामध्ये यश मिळालं. बॅक टू बॅक 3 बाउंड्री, सलगचा तिसरा चौकार. 3 in a row. कुणाल ठोंबरेसाठी पारितोषिक आहे. 2 कॅचेस जरीत नाही कंप्लीट केला तर 1000. 1000. पण 1000 कोणाकडनं आहे सागर पाटील, आम्ही ते नाव सांगणार नाही आहोत. ज्यांनी पैसे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणलेत त्यांनी सांगितलं की माझं नाव सांगू नका, पण कुणाल ठोंबरेने जर 2 झेल घेतले तर त्याला 1000 द्या. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. काय दर्जेदार तुफानी अंदाजामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि विनोद पाटील भोपर यांच्या शुभेच्छा भोपर संघाला कुठेतरी चांगल्या दिशेनं नेता जरूर. ज्या शुभेच्छा दिल्या होत्या घर बसले ऑनलाईन ते देखील एन्जॉय करतात ही मॅच. त्यांच्या शुभेच्छांचा कुठेतरी योग्यरित्या वापर केला टीम भोपरनं. कारण ज्या प्रकारची बॅटिंग करतोय ना सध्या कुमार, त्याला थांबवणं कठीण. रिव्हर्सचे फटके त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वी आपण पाहिलं स्वीप देखील केला चांगल्या पद्धतीनं. दोन्ही बाजूने फटके खेळतोय. डिस्कूप केलाय. आणखीन एकदा दर्जेदार फटका. क्या बात आहे, क्या बात आहे. पूर्णपणे एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये करत असताना कुमार एंटरटेन केलंय. 5 चेंडू झाल्यात आतापर्यंत आणि 5 चौकार ठोकल्यात. 6वा चौकार येईल का पाहायचंय. 6 चेंडू 6 चौकाराचा विक्रम यंदाचा अंगाबाजा सुरुवातीला स्वतःच्या नावावरती करेल का कुमार. चौकारांचा बेताज बादशाह भोपर संघासाठी म्हणून ज्याची ओळख आहे तो कुमार मात्र आता वेगळ्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 5 चौकार आलेले आहेत. 6व्या चौकाराची वाट पाहिली जाते. तर 6 चेंडू आणि 6 चौकार हा विक्रम स्वतःच्या नावावरती गेला. एकदा जोरदार टाळ्या कुमारसाठी. नेत्र दीपक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी सूर्यकुमारची आठवण करून दिली कुमारने, ज्या प्रकारची तो बॅटिंग करतोय.
स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. चौकारांचा बेताज बादशाह भूपरचा कुमार मात्र आज जबरदस्त इम्प्रेस करतो. काय एंटरटेन केलं. लॉफ करायचा होता, संपर्क तितका चांगला झाला नाही. थर्डमॅन मध्ये बॉल, पुन्हा स्ट्राईक वर कुमार असेल. लेग बायच्या माध्यमातून ही धाव आहे. ब्रावो सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्क्वेअर लेगला संकेत पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये. शुगर क्रश केक शॉपचे ओनर आहेत. बर्थडे इव्हेंट तुमचा काही कार्यक्रम असेल तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. आणि येस क्या बात आहे. MTC म्हणजे सुपर फास्ट आहे. अगदी मेट्रो ट्रेन पेक्षा फास्ट जर काय असेल तर ते आमचे MTC लाईव्ह आहे. कारण जसे कुमारने 6 चेंडू 6 चौकार ठोकले आणि 7वा देखील रोशन. आता हा ऍड कसा करणार तुम्ही. क्या बात आहे. 7वा चौकार सलगचा आपल्याला पाहायला मिळतो कुमारच्या बॅटमधनं. म्हणजे विक्रमच आता तो नावावरती करतोय की काय या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग 7 चेंडू आणि 7 चौकार ठोकलेत. व्हॉट अ सुपर बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, व्हॉट अ एक्सिलेंट बॅटिंग. आणि 7च्या 7 चौकार अनऑर्थोडॉक्स पद्धतीनेच खेळून काढल्यात. थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. लाजवाब कुमार, अप्रतिम. ग्रेट बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग. कौतुक करावं तितकं कमी आता कुमारचं सध्याच्या घडीला ज्या प्रकारचे तो बॅटिंग करतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. आणि खरं तर याच प्रकारच्या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे. त्याने त्याच्या स्वतःच्या नावाची ओळख सिद्ध केली आहे. या खेळाडूला एकदा लय मिळाली ना की त्याची लय तोडणं कठीण आहे. प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध त्याची अनोखी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. यावेळेस फिल्डर तैनात आहेत. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग पासून लॉंग लेग पर्यंतचं अंतर कापत असताना फक्त एक धाव मिळाली. 7 चेंडू आणि 7 चौकारांचा विक्रम राहिलाय कुमारच्या नावावर. अप्रतिम. हा देखील चांगला चेंडू आपण पाहतो. कमबॅक करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची गरज होती. बाकी बॅकअप दूर आहे आणि अतिरिक्त धाव देखील मिळेल. गरीबी में आटा गेला. त्यापूर्वी आपण पाहिलं की एकच धाव मिळाली असती पण ओव्हर थ्रो झाला आणि त्यामध्ये एक धाव आणखीन मिळाली. म्हणजे 2 धावा. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 37 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी मोठी ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. भावेश अजूनही शांत आहे कारण समोर कुमारनं चांगली बॅटिंग केली. मी आता उल्लेख केला भावेश शांत आहे आणि भावेशनं आक्रमण चढवलंय. काही काळ राहिलो शांत मैदानाच्या आतमध्ये म्हणून मी काही संत नाही सांगत असताना ठोकलाय भावेशनं देखील षटकार. 6 धावा. भोपर संघ खेळतोय म्हणजे विनोद दादा पाटील यांच्या स्टाईल मध्ये आपण सांगायचं झालं तर A1 क्वालिटीचा भोपर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मिस टायमिंग आहे. बॉल हवे ते क्षेत्ररक्षक 2 आलेत. फायनली एकाने जज केलंय. विकेट इथनं मिळाले. लागणारा पहिला मोठा धक्का तो टीम भोपरला. गावदेवी क्रिकेट संघ भोपरला लागणारा पहिला धक्का. भावेश बाद झाला. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजानं लगेच विकेट मिळवली. टीमची टोटल 43. ओव्हर झालेले आय थिंक. सारंग प्रवीण पाटील, प्रवीणदादा पाटील जे आमचे बोपर्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कुमारला 500 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. 500 कॅश प्राइज. 7 बॉल 7 चौकार ठोकले तो विक्रम केला. त्यामुळे मात्र सारंग प्रवीण पाटील, प्रवीणदादा पाटील जे बोपर्स यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक.
वेलकम प्रवीण दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते देखील एन्जॉय करतात ही स्पर्धा. सागर पराठ, चिंता करू नका. आम्हाला कळालं तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी चिंतित आहात. हरकत नाही, सगळ्या गोष्टी इथे आहेत अवेलेबल. या अतिशय आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्कवर आता साहिलला आपण पाहणार आहोत. न्यू बॅटर प्रतीक कुमार समोरच्या दिशेने खेळायचा होता, फटका असफल राहिलाय. पण एक धाव इथे मात्र मिळेल. व्हाईट बॉल आहे त्यावरती एक धाव म्हणजे 1+1 या 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये मिळालेल्या या धावा. दिवाळी संपली पण बोनस अजूनही सुरू आहे. टीम बोपरसाठी धावसंख्या आपण पाहतोय 45. ओव्हर द बॉल सेट फटका खेळला. लॉंग ऑन लॉंग ऑफचा मधोमध चेंडू, फिल्डर भरपूर दूर राहिले. दोन्ही आणि त्यांच्या दोघांमधून सुईमधून धागा जावा अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमा पार, चौकार. पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत आहे. गावदेवी आई गावदेवी वेदिका LX11 कोणी ब विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ भोपर. या 2 संघांमध्ये यानंतर विन सेकंड राऊंडच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खेळाचा पूर्वार्धामध्ये गावदेवी भोपरचा. यापुढची मॅच दातिवली सुभाष कॅप्टननी आपण आणि गणेश कृपा दिवा सूरज आपण देखील याच्या टॉस साठी. उपशाखा प्रमुख वडवली हनुमान मामा पाटील आपण आमच्या व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. हनुमान मामा पाटील आपलं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दरम्यान विकेट मिळाली या मॅचची गोल्डन विकेट. अर्थातच कुमार इथे मात्र बाद होतोय आणि प्रवीण दादा पाटील जे भोपरचे आहेत त्यांच्या माध्यमातून कुमारला 500 जे आपण मॅच कंप्लीट झाल्यानंतर त्याला देणार आहोत. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 31 धावांची ही महत्वपूर्ण त्याची इनिंग आपण पाहिली. मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली. चला वेळ जास्त घेऊ नका.
असं आपण लगेच सुरुवात करायची आहे. संकेत शुगर क्रश केक शॉपचे ओनर, स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ब्रावो, वडवलीचा ब्रावो वरतातच सतीश. ओल ऑफ करायचा होता आणि क्लीन प्लम 3 एसचा मधोमध सापडलाय. इज गॉन LBW. विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मोहित. स्कोर कार्ड आपण पाहूया. 50 वर थांबले धावफलक पूर्णपणे. ऑन साइडला पाहण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेग ऍक्शन मध्ये आलाय. बॅकअप आहे. थ्रो झाला होता. असं वाटलं की ओव्हर थ्रोचा रन्स मिळतील पण बॅकअप आहे. सुदैवाने कोणतेही नुकसान झालं नाहीये. धावत संख्या 51 वर. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉललाय. लॉंग ऑनला फिल्डर. गुड फिल्डिंग चांगलं अडवलं. चेंडूला फेकी देखील चूक आपल्याला पाहायला मिळाली. कोणी संघ मैदानात आतमध्ये मॅच खेळतो आणि अक्षय शेठ मात्रे MTC लॅबचे प्रोप्रायटर मॅन फ्रॉम कोणी कुणाल शेठ मात्रे यांच्या माध्यमातून कोणी टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. मनवेद मात्रे, अक्षय मात्रे, कुणाल मात्रे यांच्याकडून टीम वेदिका एलेक्स 11 गावदेवी खोणीला भरपूर साऱ्या शुभेच्छा. धावत संख्या 52 वर. 4 षटकाचा खेळ संपन्न. 52 धावा दाखल करते. 52 ऑन बोर्ड. पॅट चेंज केले. आय थिंक 52 52 धावा धावफलकावरती लागल्या जातात. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज सज्ज होतो तो विवेक ठोंबरे तयार. ओल ऑफ करायचा होता. ऑफ साइडला मिड ऑन नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि झेल देखील घेतलाय. अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. सुंदररित्या झेल कलेक्ट केला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू रिलीज केल्याच्या नंतर धावत गेला. चेंडू खाली पोहोचला. बराच दूर अंतर कापलं आणि त्यानंतर मात्र हा झेल कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळाली आहे. इम्पॉर्टंट विकेट. कुमार माळीचा जर अपवाद वगळला तर त्यानंतर कोणत्या फलंदाजाला मात्र इथे यश मिळालं नाही या खेळपट्टीवरती धावा करण्यासाठी. विवेक ठोंबरे तयार. पुढचा बॉल स्ट्रायकिंग इन वरती आता आर्यनला आपण पाहणार आहोत. ऑन साइडला आडव्या बॅटनं लॉफ करायचा होता. खाली राहिला चेंडू. कमबॅक केला टीम कोणीनं. कुमारच्या विकेट नंतर टीम कोणीने ज्या प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक केलाय उल्लेखनीय कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काही षटकांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहाल तर टीम गावदे क्रिकेट संघ भोपरनं डॉमिनेट केलं होतं. टीम वेदिका एलेक्स गावदेवी खोनी बला विजयदादा फुलोरे यांचा आपण पाहतोय आणि पुरस्कृत केलेला संघाला आपण पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र मडबी स्मृती चषकामध्ये देखील आपण पाहिलं या स्थानावर कोणी संघ खेळला गेला. धावसंख्या आपण पाहतोय. आतिश धावसंख्या तब्बल 52 वरती आहे. 52 सोडून दिलाय.
ऑफ स्टंपच्या कदाचित जास्त बाहेर. येस, वाईट बॉलचा इशारा पंच करतात, म्हणजे अतिरिक्त धावा संख्येमध्ये बरं 53 धावा फलकावरती आपण जोडले गेलेला पाहतोय. पहिल्या फेरीत ही शेवटची लढत आहे. यानंतर दातिवली सुभाष तयार आणि दिवा आपण देखील या 54 असतील. येस, कारण आर्यनने एक सिंगल देखील कंप्लीट केली आहे. खोला टाकला गेला, खोदून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत लॉंग ऑफला आणि फेकी खराब आहे. थोडी स्टम्प्स पासून दूर फेकी आली. त्याचं कारण आपण पाहतोय धावा संख्या ते कंप्लीट केल्या गेल्या 2-2 धावा संख्या पुढे 56 वर. अब तक 56 ऑन बोर्ड. 56 धावा. चला कॅप्टन या आपण दिवा गणेश कृपा दिवाचे कॅप्टन आणि एकविरा स्पोर्ट्स दातिवलीचे कॅप्टन आपण या टॉस साठी. फायनल कॉल आहे कारण या ओव्हरचा आता काही चेंडू शेष आहेत. बॅटची एज आहे थर्ड मागे अडवल्या चेंडूला. गुड स्टॉप. एकच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये रन आउटची असेल विकेट. डाव संपला. कदाचित एक चेंडू असेल. एक बॉल. शेवटचा बॉल. फटका सगळ्या बट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर झेल टिपला. विकेटचा पता शेवटच्या बॉलवरती मिळाला एस टीम कोणीला आणि अशा प्रकारे पहिला डाव संपन्न झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली 57. 57 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 58 धावांचं टार्गेट उभारलंय. चला टॉस साठी या 4 षटकांची मॅच असेल. दिवाचे कॅप्टन इथं आहेत. टीम दातिवलीचे कॅप्टन आपण देखील यायचं लगेच. चला सेकंड राऊंड फर्स्ट मॅच आपण टॉस कंप्लीट करतोय. दातिवली एकविरा स्पोर्ट्स दातिवली सुभाषचा संघ. दुसऱ्या बाजूला गणेश कृपा दिवा. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण करूया टॉस. कुठे स्पेशल टॉस कॉइन. टॉस का बॉस हेड्स टेल्स. इट्स इज अ कॉल. हेडचा झालाय. टॉस जिंकलाय. सूरज निर्णय गोलंदाजी करण्याचा असेल. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली लढत एकविरा स्पोर्ट्स दातिवली विरुद्ध गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा. या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मॅच असणार आहे विनिंग टीम इथून जो सामना जिंकेल तो संघ त्याच्या विरुद्धामध्ये स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई मध्ये ही लढत असेल.
चला मॅचला सुरुवात. डाव दुसरा होईल सुरू. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया पुन्हा एकदा परिवर्तन. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ एदुटणे अर्थात करंजी कान यांचा आवाज ऐकूया दुसऱ्या डावामध्ये. धन्यवाद. व्हेरी फर्स्ट बॉल आणि इथे अंपायर बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट गौरव ठोंबरे शून्यावरती बाद. धावसंख्या आपण जर बघितली तर ती पहिल्या डावामध्ये बनलेली आहे 57 बनलेली आहे. 58 टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. वेदिका आई गावदेवी LX11 खोणी बी समोर आहे. गौरव ठोंबरे महत्वपूर्ण फलंदाज होता या बॅटिंग ऑर्डर मधला. त्याची विकेट शून्यावरती पडली आणि जालिंदरच्या सोबतीला आता मैदानाच्या आतमध्ये आलाय कॅप्टन राकेश माळी. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल राकेश. मात्र दुसऱ्या बाजूने राहुल पाटील. राहुल पाटीलच्या गोलंदाजी मधलं वैशिष्ट्य आणि नवल की अगदी 2 ते 3 पावलांचा रनअप आहे. मात्र मीडियम पेसरची ही गोलंदाजी फलंदाजांना नेहमीच बुचकळ्यात पाडते. डीप मधून फिल्डर येतोय. पहिली नंतर कंप्लीट करण्यात आले. मिसफिल्ड त्याचा फायदा होईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आफ्टर लंच सध्या ही मॅच तुमच्या समोर 2:41 झालेले आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर 2. यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल दातिवली विरुद्ध दिवा. ओहो डाऊन द लेग. अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 वरती. राहुल पाटील आपण फर्स्ट ओव्हरमध्ये पाहतोय. या संघाकडे देखील बरेचसे बॉलिंग ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये बॉल आणि थेट येतोय वाडीश. लॉंग ऑन सी मारीस अपार. माळीचा पहिला षटकार. बॉलिंग युनिटचा आपण विचार करत होतो. फर्स्ट ओव्हर मध्ये तुम्हाला राहुल पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण विकी माळी असेल, प्रतीक माळी, भावेश, बरेचसे बॉलिंग ऑप्शन आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मात्र धावा 58 डिफेंड करायचा आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय चाललाय चेंडू डीप स्क्वेअर लेगला जिथे प्रोटेक्शन आहे. येतोय फिल्डर उचलून थ्रो करेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. खराब थ्रो आहे. बॅकिंगला जवळपास 4 क्षेत्ररक्षक. दुहेरी धावसंख्येच्या साह्यानं धावसंख्या 11. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावांचं लक्ष्य. गौरव ठोंबरेची विकेट देखील इम्पॉर्टंट होती. ती फार लवकर मिळाली होती राहुलला. ऑन साइडला पुन्हा एकदा फिल्डर समोर आहे.
प्रतीक माळी थ्रो येतोय तोपर्यंत एक धाव इथे आपण पाहतोय. वाऱ्याचा वेग आपण सकाळपासून बघितला या मैदानावरती. स्ट्रेट बॅटने जर तुम्ही फटके खेचले तर जरूर तुम्हाला त्यामध्ये धावा देखील येत असताना पाहायला मिळतात. 12 धाव्यात शेवटचा चेंडू फर्स्ट ओव्हर मधला. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो जालिंदर. खेचून मारण्याचा प्रयत्न आडवा बॅटने डीप मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर परत आला वेगाने, उचलून थ्रो करेल तो स्वप्नील. धावा तर 2 पूर्ण झालेल्या आहेत. काय घडते इथे. सो एकंदरीत फर्स्ट ओव्हर कंप्लीट. एका षटकाचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती त्यात 14. एक गडी बाद 14. उर्वरित समीकरण बॉल शिल्लक आहेत ते 24 आणि 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये पाहिजेत त्या 44. चौदा धावा पहिल्या षटकामध्ये राहुल पाटील झाल्या, जिथे गौरवची विकेट देखील मिळालेली आहे. अजूनही 44 बनवायच्यात, म्हणजे 11चा रिक्वायर्ड रन रेट आहे. स्ट्रायकिंग एंडला राकेश माळी, नॉन स्ट्रायकिंग एंडला जालिंदर ठुमरे, तर दुसऱ्या बाजूने येतोय प्रतीक माळी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. ओ राकेश रॉकेट डीप स्क्वेअर लेगला. दिस इज द हॉट शॉट ऑफ द डे. षटकार. व्हॉट अ शॉट इज दॅट. काय फटका होता. कनेक्ट झाला बरोबर डीप स्क्वेअर लेग. 6 धावसंख्येची मोहर होती या फटक्यावरती, स्टिकर होता. आणि या षटकाराने नेऊन ठेवले कोणी बीला 20 या आकड्यावरती. वेदिका LX11 कोणी बी टीमला आपण पाहतोय. षटकारासोबत धावसंख्येमध्ये वाढ होतोय. 20 कंप्लीट, 20 धावा धावफलकावरती. सुरुवात प्रतीक माळीची होते या षटकामध्ये. दमदार षटकार राकेश माळीचा. माळी मोस्ट ऑफ आपल्याला भोपर संघामध्ये पाहायला मिळतात, मात्र खोणी मध्ये देखील आपल्याला माळी जरूर पाहायला मिळतात. आणि आता हे आक्रमण माळीच्या विरुद्ध माळी. दिवाणी दातिवली दोन्ही संघ तयार. आपण पुढचे सामने 4 षटकांचे असतील याची देखील नोंद घ्या. आणि मग सेकंड राऊंडला बॉलच्या बाबत असा नियम असेल, पहिल्या षटकाच्या नंतर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. पहिल्या षटकामध्ये जर चेंडू हरवला, फुटला, भिजला, एक्सचेंज केला तर मात्र तुम्हाला नवीन चेंडू असेल. द्वितीय फेरीमधला हा नियम मी तुमच्या समोर आणला. या मॅच मध्ये 2 षटकांपर्यंत तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल. 2 षटकांनंतर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. धावा धावफलकावरती 20. टार्गेट आहे 58. प्रतीक माळी राईट आर्म ओव्हर द विकेटने लॉंग ऑनला प्रोटेक्शन, काऊ फेसला प्रोटेक्शन, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. राकेश माळी स्ट्रायकिंग एंडला मिड ऑफ आत ठेवलंय. शॉर्ट एक्स्ट्राकवर आतमध्ये पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. ओहो, राईज झाला बॉल. या वेळेला मात्र अंपायरचा कोणताही इशारा नाही. इट इज डॉट बॉल. ज्या वेगाने बॉल राईज झाला, अंपायरचा कोणताही इशारा नाही. अर्थातच आपण पाहतोय तो डॉट बॉल. सतीश जाधव आणि स्क्वेअर लेगला सध्या संकेत पाटील हे 2 आमचे अंपायर्स. अपरकट, चांगला फटका थर्ड मॅनला. फिल्डर आला. ओ बटरफ्लाय कॅच. चांगला झेल टिपला शॉट थर्ड मॅनला सिद्धांत माळीने. आणि धक्का दिलाय तो वेदिका LX11 खोणीला दुसरा.
टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 20 धावा. फटका चांगला होता. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला वारंवार फटके पाहायला मिळतात जेव्हा स्पीड 130च्या पुढे असतो आणि तुम्ही अशा पद्धतीने खेळल्यानंतर लेट कट, त्यावेळेला अपर कट होता कारण बाउन्सवरती हा फटका जरूर त्याचा फायदा घेत असताना बाउन्सचा फायदा, वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता राकेशचा. पण थर्डमॅनला सिद्धांतचं कौतुक करेन. सिद्धांत चांगले समालोचक देखील आहेत पण बराचसा वेळ त्यांचा क्रिकेट खेळण्यामध्ये जातो, तितकासा वेळ समालोचन करण्यासाठी त्यांना मिळत नाही आणि व्यवसायामध्ये देखील ते व्यस्त असतात त्यामुळे तितकासा वेळ त्यांना देता येत नाही कारण समालोचन करण्यासाठी जायचं म्हटलं की संपूर्ण दिवस तुमच्याकडे असायला हवा. लो फुल टॉस गॅप मध्ये फ्लिक करण्यात आला. डीपमधून फिल्डर येत आहे 2-2 पण दोघांना भेदून चेंडू सीमारेषेचा बाहेर. चौकार. भूषण ठोंबरे चौथ्या क्रमांकावरती आत येतोय आणि त्याचा बॅट मधून चौकार देखील आलेला आहे. चौकारासोबत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा फलकावरती. टार्गेट 58 धावांचं आहे. अजून या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर धावांची गरज आहे ती 20 चेंडू 34. प्रत्येक माळी षटकार आलाय, चौकार आलाय, कमबॅक करावं लागेल. ओ बॅट स्विंग जबरदस्त आहे भूषण ठोंबरेचा. डीप मध्ये आता प्रोटेक्शन स्वप्नीलला आपण पाहतोय. सेकंडचा कॉल, थ्रो येतोय, भूषण येतोय मात्र तो पोहोचला. 2 धावा इथे मिळतील एलेक्स 11 खोणीला. टोटल स्कोर आपण पाहतोय तो 26. धावांची गती आता धावा फलकावरती पाहायला मिळते. पॉपअपल्या मध्ये चांगली बॅटिंग कुमार माईच्या त्या 7 चौकारांना सध्या उत्तर देत असताना खोणीची बॅटिंग ऑर्डर. काय बॅटिंग केली होती, हा विक्रम असेल कारण कुमार माई नेहमीच तुम्हाला 360 डिग्री मध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. त्याचा बॅट मधून 7 लागोपाठचे चौकार आणि यावेळेला डीप स्क्वेअर लेगला आलाय षटकार भूषण ठोंबरेचा. नाराज आहे राहुल कारण फ्रंट लाईन बॉलर आहे ते प्रतीक माई. प्रतीकला 2 षटकार बसतायत, 1 चौकार त्याच्या विरुद्ध येतोय. ओव्हर प्रोडक्टिव्ह राहिली बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वेदिका एलेक्स 11 खोणीला कारण या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 18 धावा आणि त्याचमुळे 2 षटकांच्या खेरीज धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 32. उर्वरित समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 26 धावांची फक्त आता गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वेदिका 11 एलेक्स खोणीला. मॅच आता फिरलेली आहे कारण 2 षटकांमध्ये जी बॅटिंग झालेली आहे वेदिका 11 एलेक्स खोणीच्या फलंदाजांची कॅप्टन राकेशने सुरुवात केली मी म्हणेन आणि त्यानंतर भूषण ठोंबरेचा देखील अटॅक. आता पाहूयात काउंटर अटॅक कधी गोलंदाज करतात. राहुल पुन्हा एकदा आलाय. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या खोणीला. वडवली सी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फार मेहनत आमच्या संपूर्ण आयोजकांची तर प्रत्येकाचं नाव तुमच्या समोर आणेल. मात्र सध्या होऊयात या मॅचच्या दिशेने. ऑन साइडला टर्न खेळण्याचा प्रयत्न होता जालेंदरचा. एज घेऊन डीप स्क्वेअर लेगला स्वप्नील पुन्हा ऍक्शन मध्ये डीप मधून येईल, उचलेल, थ्रो करेल. धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. थर्डचा प्रयत्न जालिंदर करतोय मात्र इथे थांबावं लागेल. 2 ने धावसंख्या पोहोचली. टोटल आपण पाहतोय ती 34 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 मध्ये आता 24 धावांची गरज. मॅच वरती पकड बनवा चालला. हॅमबट करत असताना लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर आला. आता जालिंदरचा बॅट मधून षटकार. आडव्या बॅटने लॉंग ऑनला क्लिअर केलं म्हणजे ह्या फटक्यामध्ये ताकद झोकली होती ती जालिंदरने. पुन्हा थांबला. यावेळेला बॉलला स्लाइस करतोय. कव्हरचा कॅप मधून बॉल मागे चाललाय. फिल्डरने फार चांगल्या पद्धतीने कव्हर केला. थ्रो आला. रनआउटची संधी मात्र इथे काय घडलेलं आहे तर
कंप्लीट होती रन आणि जालिंदर सांगतोय की माझ्या पायाला अथवा बॅटला लागलाय त्यामुळे तो डायव्हर्ट झालाय बॉल. ते थांबले, थर्ड रनचा प्रयत्न केला नाही. ही खेळाडूवरती प्रत्येकाकडे असायला हवी, कारण तेव्हाच तुम्ही एक चांगला खेळाडू बनवू शकता. 2 धावा इथे मिळत आहेत. या 2च्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 42. खोणी गावामध्ये आपल्याला 3 संघ पाहायला मिळतात. प्रचंड खेळाडू आहेत आणि हा देखील तितकाच ताकदवान संघ आहे. खोणी ए संघ आहे, खोणी हा बी संघ आहे, खोणी सी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा थांबलाय, कमी गतीने हार्ड लेंथला यावेळेला टाकलं होतं राहुलने. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 42. टार्गेट आहे 58, म्हणजे आता गरज आहे ती 16 धावांची. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज व्हाईट बॉल. चौदा चेंडू आणि 15 धावा. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. मिड ऑनला पुन्हा बॉल आहे. 2 फिल्डर डीप मधून धावतात. सेकंडचा कॉल भूषणचा. सहजरित्या 2 धावा. या चुका झालेल्या आहेत, कारण सिंगलला त्यांनी डबल मध्ये कन्वर्ट करून दाखवलेलं प्रत्येक वेळेला. राहुल हेच सांगतोय. डीप मध्ये स्वप्नीलला वारंवार यावं लागलं. त्यानंतर आपण विकीला बघितलं, त्यानंतर आपण मोहितला बघितलं, त्यानंतर प्रतीकला देखील आपण पाहतोय. यावेळेला मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. सपशील इथे नाराज आहे राहुल, कारण ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजांना मिळत नाहीये आणि त्यामुळे विजयापासून लांब होत असताना आपण पाहतोय भूपर. टोटल स्कोर आपण बघितला सध्या 3 षटकांचा खेळ संपन्न. 2 विकेटचं नुकसान. गावदेवी वेदिका LX11 कोणी बीशी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत त्या देखील 12. रन बॉल 21. 3 षटकांमध्ये धावांची गती. 14 आल्या फर्स्ट ओव्हर मध्ये, दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 आल्या, तर तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील 14 आलेल्या आहेत. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय राकेश, देन जालिंदर अँड भूषण ठोंबरे. जबरदस्त बॅटिंग. वडोली सी आयोजित ही स्पर्धा आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम, ज्यामध्ये विशालदादा पाटील, सागरदादा पाटील, सतीश जाधव, भानुदास पाटील, चंद्रकांत पाटील, विनीत जाधव, प्रशांत मात्रे, संकेत पाटील, प्रकाश मात्रे, आकाश पाटील, वीरेंद्र पाटील, वैष्णव कडू, सोन पाटील, नितेश पाटील, मनीष जाधव, विकी पाटील, हर्षल पाटील आणि संपूर्ण आमची 40+ आणि रेग्युलर आई गावदेवी क्रिकेट संघ वडोली सी टीम, या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ग्रामस्थ मंडळ वडोली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येकाचं योगदान आहे. स्पर्धा म्हटली, स्पर्धा 2 दिवसाची असू द्या, 4 दिवसाची असू द्या, पण त्या अगोदर तुम्हाला 40 दिवस मेहनत करावी लागते. 40 दिवसा अगोदर सुरू झालेली मेहनत पुढच्या 2 ते 3 दिवस ते तुम्हाला करावं लागतं. आणि एक चित्तथरारक सामन्यामध्ये वाकणचा विजय देखील झाला. समोरच सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये ग्रेट रायव्हल्स कल्याण डोंबिवली क्रिकेटचे सोनारपाडा आणि वाकणमध्ये मॅच सुरू होती. मात्र सोनारपाडाला परास्त करत असताना वाकणने विजय मिळवला. आदर्श पडलेमध्ये वाकणला परास्त केलं होतं सोनारपाडाने मेगा फायनल मध्ये काही दिवसांअगोदरच 10 तारखेला, आणि आज तो वचपा वाकणने पूर्ण केला सोनारपाडाला हरवत असताना. हे सर्व सुरू असतं क्रिकेटमध्ये. रिव्हेंज घ्यायची वेळ तुम्हाला लगेचच मिळते. इथेही आहे 12 चेंडू 12. पाहूयात भोपर की मात्र आता या मॅच मध्ये वरचढ आहे. पर्सेंटेज, विनिंग पर्सेंटेज आता आपण बघितले तर जवळपास 80 to 85 असतील खोणीचे. मात्र बघूयात काय घडेल. विकी माईकडे तो अनुभव आहे, त्या अनुभवाची सुदुरी पाठीशी बांधून त्याला गोलंदाजी करावी लागेल. ओव्हरपिच होता, फिल्डर आहे समोर, मिसफिल्ड आलेली आहे. याच गोष्टी थांबवायच्या आहेत. इथे देखील वाईट थ्रो आलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि दुसऱ्या धाव्याचं रूपांतर तिसरी मध्ये. काय करणार आहे कर्णधार, काय करेल गोलंदाज? जर क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तर या गोष्टी घडतील. तुम्हाला गोलंदाजी फलंदाजी सोबत क्षेत्ररक्षण करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. धावा रोखत असताना ही जमेची बाब असते. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 49. बॉल शिल्लक आहेत आता 11 आणि 11 बॉल मध्ये गरज आहे ती 9 धावांची. दातिवली येऊन थांबा आपण प्लीज. दातिवली लवकर. दिवा संघ आपणही तयार राहा. हो, बॅटचा चेहरा उघडला. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डीप मधून फिल्डर येतोय, पायाच्या साहाय्याने त्याने स्टॉप केलं बॉलला. बॅकिंगला आलेला फिल्डर थ्रो करेल आणि तोपर्यंत धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या
3 धावा. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचली 52 वरती. राहुल चर्चा करतोय, विकी चर्चा करतोय, मात्र ऑलरेडी 3 ओव्हर्स मध्ये धावा गेलेल्या आहेत. 12 बॉल 12 ची मॅच आहे. इथे आता प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण आहे. पहिल्या 2 बॉल वरती 5 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे आता सामना 10 चेंडू 6 आलेल्या आहेत. कंटिन्यू करा आपण मॅच. 6 धावांची गरज. हेच आहे थर्ड मॅन ऍक्शन मध्ये सिद्धांत, मात्र इथे बॅरिकेडचा प्रयत्न केला नाही. वेगाने भूषण धावलाय. आता बॉल शिल्लक आहेत एकंदरीत ते 9 आणि 9 बॉल मध्ये 5 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वेदिका एलेक्स 11 खोणीला. दिवा दातिवली तयार. ऑन साइडला नटराज स्टाईलने पुल करतात. सिंगल इथे पूर्ण झालेली आहे. बॉडी लँग्वेज सांगून देते भोपरच्या क्षेत्ररक्षकांची, खेळाडूंची. सामना कुठेतरी आता निघत चाललेला आहे. सुरुवात हवी तशी झाली नाही. एक विकेट फार लवकर मिळाली होती, पण त्यानंतरचं आक्रमण. आय थिंक विनिंग शॉट. यस, येतोय चेंडू थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन जालिंदर भूषण अँड टीम. गावदेवी वेदिका 11 एलेक्स खोणी बी ने पहिला विजय मिळवलाय. पहिला दणदणीत विजय, कारण फार चांगली बॅटिंग. अवघ्या आपण बघू शकाल तर 3.5 ओव्हर मध्ये या 58 चेस डाऊन केल्या त्यांनी. अभिनंदन आपलं हार्डलक टीम. गावदेवी भोपर चुका झाल्या. कुमार माळीने चांगली बॅटिंग केली, मात्र त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवरती चांगली बॅटिंग करू शकला नाही आणि त्याचा फटका कुठेतरी बसला तो त्यांच्या फलंदाजीमधून टीमला आणि गोलंदाजांना देखील मार पडलाय. क्षेत्ररक्षण ही बाब राहुल पाटीलला जरूर निदर्शनात आणावी लागेल, कारण क्षेत्ररक्षणामधून